हॅलो व्ह्यूवर्स, हॉर्टी ग्रीन या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी सौ शीतल चितोडे, असिस्टंट प्रोफेसर आहे हॉर्टिकल्चरची. आणि हे जे चॅनल आहे मी आपणा सर्वांसाठी झाडांच्या माहितीसाठी सुरू केलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडेल आणि आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि फॉलो कराल. तर आपण या चॅनलमध्ये विविध प्रकारच्या झाडांची माहिती घेणार आहोत आणि मी दर एका व्हिडिओमध्ये नवीन नवीन झाड तुम्हाला माहितीसाठी उपलब्ध करून देणार आहे. आज मी जे झाड विषयी तुम्हाला बोलणार आहे हे ॲडेनियमचं झाड आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या कॉलेजमधल्या ॲडेनियम पार्कचा आहे. आम्ही हे जे झाडं आहेत हे जमिनीमध्ये लावलेली आहेत. तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा हे ॲडेनियमची झाडं लावू शकता. ॲडेनियम हे खूप सुंदर फुलं देणारं आणि त्यातल्या त्यात त्याच्या कॉडेक्ससाठी ओळखलं जाणारं झाड आहे. आता कॉडेक्स म्हणजे काय, तर त्याचं जाड स्टेम. ॲडेनियम याची फॅमिली आहे अपोसायनेसी आणि ओरिजिन आहे आफ्रिका आणि अरेबियन कंट्रीज. ॲक्च्युली ते तिकडनं आलेलं आहे म्हणून आपण त्याचं ओरिजिन म्हणतो. याच्यामध्ये भरपूर स्पीसीज तुम्हाला आढळतात. ॲडेनियम ओबेसम, ॲडेनियम अरेबिकम, ॲडेनियम मल्टीफ्लोरम यासारखे बरेच स्पीसीज त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. जवळपास 12 स्पीसीज ॲडेनियममध्ये उपलब्ध आहेत. ॲडेनियमला डेझर्ट रोज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. डेझर्ट रोज म्हणजे वाळवंटी गुलाब. आता याला वाळवंटी गुलाब का म्हणतात, तर याला जास्त सूर्यप्रकाश म्हणजे जास्त लाईट, सनलाईट ज्याला म्हणतो आपण, डायरेक्ट सनलाईट, आणि कमीत कमी पाणी, अशा या 2 गोष्टींवर हे छान ग्रो होतं, म्हणून मग त्याला वाळवंटी गुलाबसुद्धा म्हणतात. या झाडाला सिंगल पाकळी असलेले, डबल पाकळी असलेले, ट्रिपल पाकळी असलेले, म्हणजे पाकळ्यांच्या अरेंजमेंटवर त्याच्या फुलांचा शेप दिसतो. तर सिंगल, डबल, ट्रिपल पाकळ्या असलेले फुलं तुम्हाला आढळतील. आणि ॲडेनियम याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेड्ससुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे पांढरा शेड, फिक्कट गुलाबी शेड, डार्क गुलाबी शेड, लाल कलर, राणी कलर, किंवा एकाच फुलामध्ये तुम्हाला बॉर्डरला वेगळा कलर आणि आतमध्ये वेगळा कलर, असे फुलांचे वेगवेगळे शेड्स तुम्हाला पाहायला मिळतात. बोन्सायच्या पॉटमध्ये सुद्धा आपण हे ॲडेनियमचं प्लांट सुंदररित्या ग्रो करू शकतो, कारण याला नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या बोन्सायचा शेप आलेला आहे, कारण त्याचं स्टेम जे आहे ते जाड असतं. आता डेझर्ट रोज म्हटल्यानंतर याला जास्तीत जास्त डायरेक्ट सूर्यप्रकाशाची आवश्यकता पडते. वार्म क्लायमेट म्हणजे गरम वातावरणामध्ये हे छान ग्रो होऊ शकतं. थंड वातावरणामध्ये हे डॉर्मंट स्टेजमध्ये जातं, म्हणजे रेस्टिंग स्टेज म्हणतो आपण त्याला, त्या स्टेजमध्ये जातं. ॲडेनियम आपण म्हटलं की हे सुंदर फुलासाठी आणि त्याच्या कॉडेक्ससाठी ओळखलं जातं आणि कुंडीमध्ये, जमिनीमध्ये हे लावू शकतो. तर कुंड्या यूज करताना प्लास्टिकच्या कुंड्या अवॉइड कराव्या. प्लास्टिकच्या कुंडीमध्ये त्याची म्हणजे ती जी गरमाहट आहे किंवा हवा खेळती राहत नाही, म्हणून मग मातीची किंवा टेराकोटाच्या कुंड्या तुम्ही वापरू शकता. शॅलो पॉट्समध्ये बोन्सायच्या पॉट्ससारख्या कुंड्या तुम्ही त्या वापरू शकता. याची जी लागवड आहे, अभिवृद्धी किंवा प्रपोगेशन म्हणतो आपण, हे सीडनी पण करतात, कटिंगनी पण करतात आणि ग्राफ्टिंगनी पण करतात. तर सीडनी तयार जर करणार असाल तुम्ही झाडं, तर सीडनी तयार केलेल्या झाडांचा कॉडेक्स खूप सुंदर तयार होतो. कटिंग्सनी त्याला पाहिजेसा आकार त्या कॉडेक्स किंवा स्टेमला येईल. ग्राफ्टिंग प्रपोगेट कराल तर ग्राफ्टिंग एकाच झाडावर, एका वरणावर भरपूर शेड्सचे किंवा वेगवेगळ्या शेड्सचे, डबल पाकळी, कलर, ह्या वेगवेगळ्या शेप्सचे किंवा वेगवेगळ्या शेड्सचे फुलं तुम्ही एकाच झाडावर घेऊ शकता. ते नॉवेल्टी प्लांट तुम्ही तयार करू शकता ग्राफ्टिंगच्या माध्यमातून. ॲडेनियमच्या झाडाला प्रुनिंगची पण आवश्यकता असते. तुम्ही त्याला शेप मेंटेन करण्यासाठी आणि हेल्दी प्लांट मेंटेन करण्यासाठी तुम्ही त्याला प्रुनिंग करता किंवा कटिंग ऑपरेशन्स कॅरी आऊट करता. ॲडेनियमचा सेल सॅप किंवा रस जो आहे हा टॉक्झिक असतो आणि ॲरो पॉयझन म्हणून हा आफ्रिकेमध्ये शिकारीकरता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ॲडेनियमसाठी लागणारी जी जमीन आहे ही योग्य निचरा होणारी माती आवश्यक आहे आणि याच्यासाठी 2 भाग खडकाळ माती, 1 भाग रेती आणि चांगलं कुजलेलं शेणखत किंवा पालापाचोळा असलेलं खत वापरू शकता. याच्यासाठी आपण मुरमाड जमिनीचा सुद्धा वापर करू शकतो. याला लागणारं जे टेम्परेचर आहे किंवा तापमान आहे हे 30 डिग्री किंवा 30 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तरीसुद्धा चालतं. उन्हाळ्यामध्ये जास्त तर थंडीमध्ये कमी पाणी याला लागतं
आणि याचा जो स्टेम असतो याच्यामध्ये भरपूर पाणी स्टोअर करून ठेवण्याची क्षमता पण असते. जर तुम्ही जास्त पाणी प्रोव्हाइड केलं आणि पाणी जर स्टॅग्नेट झालं, त्याच्यामध्ये साचलं, तर ते स्टेम सडतं, पाणी होतं आणि ते सडून जातं. त्याच्यामुळे 2 पाणी देताना एक पाणी दिल्यानंतर ती दुसरं पाणी द्यायच्या इंटरवलमध्ये ती माती कोरडी झाली असावी किंवा सुकली असावी हे असं पाहावं. आणि त्याला तसंही डेझर्ट रोज म्हणतात, त्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये ग्रो होणारं हे झाड. आणि ह्या झाडाला तुम्ही कुंडीमध्ये इंडोअर प्लांट्स म्हणून मध्ये सपोज जर तुम्हाला वापरायचं असेल, म्हणजे आतमध्ये जर ठेवायचं असेल, तर अशा ठिकाणी त्याची प्लेसमेंट करा किंवा अशा ठिकाणी जागा निवडा की जिथे 4 ते 6 तासाचा डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत असेल. तर हे झाड तुम्ही इंडोअर म्हणे बाल्कनीमध्ये, पॅसेजमध्ये जिथे सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणी ठेवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. याला खूप सुंदर फुलं तुम्हाला पाहायला मिळतील आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा याचा बहर आलेला असतो आणि वर्षभर तुम्ही त्याला फुलं पाहू शकता. फक्त हिवाळ्यामध्ये फार खूप फुलं येत नाहीत, हिवाळ्यात त्याची फुलं गेलेली असतात. पण तरीसुद्धा हे झाड त्याच्या कॉडेक्समुळे हिवाळ्यामध्ये दिसायला खूप सुंदर दिसतं. तर मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माहिती आवडली असल्यास तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.